मुंबई महापालिकेमध्ये भाजपवरही घराणेशाहीचा आरोप करण्यात आलाय, कारण उमेदवारांच्या पहिल्याच यादीत भाजपनं नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। 3 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांनी आज नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुलगा अमोल पाटील आणि दिनकर पाटील या दोघांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यावेळेला दिनकर पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। दरम्यान मातोश्री बाहेर 2 इच्छुक उमेदवारांनी चक्क आंदोलन केलंय। अंजली सूर्यवंशी आणि चेतन सूर्यवंशी अशी या इच्छुक उमेदवारांची नावं असून ते भाऊ बहीण आहेत। धारावीतील वॉर्ड क्रमांक 186 मधून उमेदवारी मिळावी यासाठी ते मातोश्रीच्या गेट बाहेर आंदोलनाला बसले होते। परभणी महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे। संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे। 65 पैकी 8 जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाणार आहेत, तर उर्वरित जागांवर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष लढणार आहे। वंचित सोबत युतीमुळे नाराजी नाही अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी झी24 तासला दिली आहे। समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। जागा वाटपात घटक पक्षांना काँग्रेसनं 82 ते 85 जागा दिल्याची प्राथमिक माहिती आहे। जालन्यात युतीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय। महायुती झाल्यास सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय। अनेक वर्षांपासून पक्षात काम करूनही तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे युतीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। मनसेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांनी मनसेतून बंडखोरी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे आणि त्यानंतर वाटाघाटी फिसकटल्यामुळे अनिशा माझगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्या बंडखोरी करत प्रभाग क्रमांक 114 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केलाय। पराग शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। तर राखी जाधव यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे। सांगली महापालिकेसाठी भाजपची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। भाजपकडून जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआयला युतीमध्ये स्थान देण्यात आले। भाजपकडून 74 जागांवर उमेदवार निश्चित झाल्याचं कळतंय, तर युतीमध्ये जनसुराज्य पक्षाला 3 आणि आरपीआयला 1 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। सोलापुरात काँग्रेसमधील 70% उमेदवारांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय। काँग्रेसने आपले उमेदवार इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून त्यांनी उमेदवार यादी जाहीर केली असावी असंही गोरे यांनी म्हटलं। नवी मुंबईतील नेरूळ जुईनगर विभागातील मनसे उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाचा निषेध व्यक्त करत मनसे उमेदवारांनी मास्क घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 120 सूर्यनगर विक्रोळी पश्चिम मधील शाखा प्रमुख, विधानसभा संघटक, शाखा समन्वयक, महिला विधानसभा संघटिका यांच्यासह महिला पुरुष उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांनी संयुक्त राजीनामे दिलेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वॉर्ड नंबर 160 मधून राजेंद्र पाखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाखरे यांच्या हाती एबी फॉर्म देत उमेदवारी दिली आहे। मागील महिन्यात पाखरे यांच्या वाढदिवसालाही उद्धव ठाकरे यांनी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या। नाशिकमध्ये अद्याप महायुतीची चर्चा सुरू असताना शेवटच्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे। काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राहुल दिवे आणि आशा तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दिवेंनी शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याच्या केसनंद वाडे बोल्हाई पंचायत समिती गणामध्ये कुशाल सातव यांच्याकडून प्रचाराचा झंझावात सुरू करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी वाटपावरून शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी काळ्या अंधारामध्ये उमेदवारी वाटप करत असल्याचा निष्ठावंत शिवसैनिकांनी आरोप केलाय। शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला।
भिवंडी पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यात युती झाल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाच्या आनंदाचं वातावरण आहे। मनसेकडून निवडणुकीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे। या 10 जागांवर मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। संभाजीनगरमध्ये शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू आहे। जागा वाटपाची आणखी अधिकृत घोषणा झाली नाहीये, मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। महिला आघाडीच्या काही महिला शिवसेनेच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्या। तिकीट न मिळाल्यानं काही महिला उमेदवार नाराज असून जिल्हाध्यक्षांना जाब विचारतायत। बदलापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता घोरपडेंनी आज पदभार स्वीकारला। यावेळेला त्यांचं पालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं। तसंच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला। डोंबिवली पश्चिममधून भाजपचे उमेदवार दीपेश म्हात्रेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तसंच यावेळेला दीपेश म्हात्रेंचे भाऊ जयेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। ढोल ताशा वाजवत आणि शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला। अकोल्यामध्ये नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। महायुती तसंच महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्यानं कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाही। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांची नावं जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। सांगली महापालिकेसाठी तृतीयपंथीयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विकास यमनोवा उर्फ साक्षी कांबळे या तृतीयपंथी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तृतीयपंथी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे साक्षी कांबळे या पहिल्याच उमेदवार ठरल्यात। अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीतील जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी भाजपकडून सर्वप्रथम अधिकृतरित्या नामनिर्देशन पत्र दाखल केलं। येवला नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची सत्ता आली आहे। दरम्यान आता नगर परिषदेवर 2 स्वीकृत नगरसेवक निवडून द्यायचे असल्यानं अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे। आता या 2 पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता निकम तर भाजपकडून समीर समदडिया यांची नावं चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी 8,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच यावेळेला गैरहजर राहणाऱ्या 2,016 अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझरमधील HAL विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग आलाय। यासाठी HAL आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू झाली आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील केवलेवाडा या ग्रामपंचायत इथं ग्रामस्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। दर आठवड्याला या मोहिमेचं आयोजन करण्यात येत असून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गाव स्वच्छ केलं।